नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, तुमची मुलं अगदी नर्सरीत जाणारी असू द्यात, शाळेत जाणारी असू द्यात किंवा कॉलेजला जाणारी, मुलगा असू द्या किंवा मुलगी, पण एक अगदी छोटीशी सवय त्यांचं आयुष्य बदलू शकते. कोणती आहे ती सवय? चला जाणून घेऊया. मंडळी, मुलांना जी सवय लावायची त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत ना. त्यामुळे काय होणार आहे माहिती आहे? मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होणार आहे. मुलं धीट होणार आहे. मुलांमधला भित्रेपणा निघून जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळा असू द्या, कॉलेज असू द्या, कुठेही मुलं पुढे जाऊन लीड घेऊन काही करायला अजिबात घाबरणार नाहीयेत. आणि आजचं धकाधकीचं आणि कॉम्पिटिशनचं जग बघता हे गुण मुलांमध्ये असावेत. नेतृत्व क्षमता असेल, लीडरशिप क्वालिटी ज्याला आपण म्हणतो किंवा मुलांमध्ये आत्मविश्वास कधी ना कधी माझ्या मुलांना उत्तरे येत असतं, पण तो वर्गात हात वर करायला घाबरतो किंवा चार चौघं जेव्हा अगदी आत्मविश्वासाने बोलतात, तेव्हा माझी मुलगी थोडी कमी पडते. असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ही सवय तुम्ही लावायलाच हवी. पण कोणती सवय? सांगते ऐका. ती सवय अशी आहे, रोज सकाळी उठल्यानंतर आता मुलं शाळेत जाण्यासाठी उठत असतील, कॉलेजला जाण्यासाठी उठत असतील, रोज सकाळी उठल्यानंतर मुलांना सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करायला सांगायचे. अगदी नर्सरीतला जरी तुमचा मुलगा असेल, तर तरी नाही, त्याला अगदी अर्घ्य अर्पण करायला जमलं, तर कमीत कमी सूर्यनारायणाला हात जोडल्याशिवाय त्याला शाळेत जाऊ द्यायचं नाही. हात जोडून नमस्कार तरी कर बाबा म्हणायचंय. आता अर्घ्य अर्पण करणं म्हणजे काय? हा प्रश्न आलाच. अर्घ्य अर्पण करणं म्हणजे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे, त्यामध्ये कुंकू टाकायचंय, अक्षता टाकायच्या आहे, ते पाणी सूर्यनारायणाला अर्पण करायचंय. बरोबर सकाळी अंघोळ केल्यानंतर आणि सूर्यनारायणाला नमस्कार करायचा आहे. किती साधं सोपं काम आहे. आता तुमच्या मनात आलं असेल, की या छोट्याशा कामाने मुलांमध्ये काय बदल होणार आहे? तर ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा आत्म्याचा कारक आहे. सूर्य हा आत्मविश्वासाचा कारक आहे. सूर्य प्रतिष्ठेचा कारक आहे. सरकारी नोकरी जर तुम्हाला हवी असेल ना, तर तुमचा सूर्य बलवान असावा लागतो. सूर्याची कृपा नसेल, तर तुम्हाला सरकारी नोकरीही मिळत नाही. तुमचा आत्मविश्वास कमी असतो. सतत तुमच्या मनात उदासी असते. कुठलीही नवीन गोष्ट करायला तुम्ही उत्सुक नसता. हे सगळं सूर्यनारायणाच्या कृपेचा अभाव असेल तर होतं. अगदी लॉजिकली विचार केला तर सूर्य रोज उगवतो म्हणून तर ही सृष्टी चालते. जेव्हा पावसाचे दिवस असतात, सलग 4-5 दिवस ढगढग पाऊस पाऊस आपल्याला 4थ्या-5व्या दिवशी उदास वाटायला सुरुवात होते. कारण सूर्यनारायणाचंच दर्शन नाही, मनावर मरगळ चढते. बरोबर हेच लॉजिक आहे, की जर तुम्हाला मुलांना तेजस्वी बनवायचं असेल, ओजस्वी बनवायचं असेल, तर रोज सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ्य अर्पण करायची सवय लावा. मुलं मी मगाशी म्हटलं तसं अगदी प्ले ग्रुप किंवा नर्सरीचे असतील, तर ते नाही ऐकणार तुमचं अर्घ्य अर्पण करण्याबद्दल. तर कमीत कमी हात जोडून त्यांना नमस्कार करायला तरी लावू शकता. जसं देवाला नमस्कार करायला लावता शाळेत जाताना, शाळेत जाण्याआधी जसं तू रोज ब्रश करतो, अंघोळ करतो, तसं अंघोळ झाली की पहिले गॅलरीत जायचंय, सूर्यनारायणाला नमस्कार करायचा आणि मगच शाळेत जायचंय. ही साधी सोपी छोटी सवय तुम्ही मुलांना लावू शकता. त्यामुळे मुलांच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार घडणार आहे आणि हे रोज करायला सांगायचंय. कारण या साधनेमध्ये ना, या उपायामध्ये ना रोज करण्याला खूप महत्त्व आहे. सूर्य जसा रोज उगवतो, तसंच सूर्याच्या उपासनेत एखादी गोष्ट सातत्याने करणं याला महत्त्व आहे. म्हणून तुम्ही ही गोष्ट मुलांना नक्की करायला लावा. रवी, सूर्य चांगले राजकारणी सुद्धा बनवत असतात. म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, की जर तुम्हाला सरकारी क्षेत्राशी कुठलीही संबंधित कामं करायचं असेल किंवा जे कुठलं काम तुम्ही करताय, त्याच्या उच्च पदावर तुम्हाला पोहोचायचं असेल, तर तुम्हाला सूर्यनारायणाची कृपा हवी, म्हणजे हवीच. आता हा उपाय करताना मुलांना थोडं सूर्यनारायणाचं महत्त्व समजावून सांगा. जसं तुम्ही देवाचं महत्त्व, देवाच्या गोष्टी त्यांना सांगता, तसंच सूर्यनारायणाचे महत्त्वसुद्धा सांगा, की सूर्यामुळे ही सृष्टी चालते, सूर्यामुळे आपलं अस्तित्व असतं आणि म्हणून तो नमस्कार, ती कृतज्ञता आपल्याला व्यक्त करायची आहे. अगदी छोटी मुलं असतील, नर्सरी प्ले ग्रुपची 1ली, 2रीची, तर त्यांना सांगा, सूर्याला रोज आपल्याला थँक म्हणायचं आहे. सूर्यबाप्पाला थँक म्हणण्यासाठी आपल्याला त्याला नमस्कार करायचा आहे. आणि जर मुलं टीन एजमध्ये असतील, पोंगाड अवस्थेत असतील किंवा कॉलेजला वगैरे असतील, तर त्यांना सांगा, की करिअरमध्ये तुला ग्रोथ हवी असेल चांगली,
तुला तुझं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर सूर्यनारायणाचा आशीर्वाद त्यासाठी महत्त्वाचा आहे. म्हणूनच सूर्याला अर्घ्य देणं, सूर्याला नमस्कार करणं हा आपल्या दिनचर्येचा भाग असावा आणि ही मोठी माणसंसुद्धा करू शकता. कोणीही करू शकतं. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो, स्वतःबद्दलची खात्री वाढते. आपण जर कुठेतरी कमी पडतो किंवा न्यूनगंड मनामध्ये असेल, तर तो सगळं दूर होऊन जातं. मुलांमध्ये तर हा उपाय अतिशय सुंदर आहे. तेव्हा नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.